पुढे जाऊया आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातम्यांचा आढावा झटपट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द करण्यात आली. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं एकनाथ शिंदे यांची आज सभा होणार होती, मात्र ही सभा वेळेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली. ऐनवेळी सभा रद्द झाल्यानं उमेदवारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या प्रचार सभा पार पडल्या. उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभांचं आयोजन केलेल्या या सभेतून जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सोलापुरातल्या मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणात अमित ठाकरेंनी हे पत्र लिहिले. सरवदे कुटुंबाची सरकारनं जबाबदारी घ्यावी अशी मागणी अमित ठाकरेंनी या पत्रामधून केली आहे. सरवदेंच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असंही त्यांनी अमित ठाकरेंना म्हटलं. तर उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आणि मतमोजणीसाठी जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर भव्य वातानुकूलित तंबू उभारण्यात येतोय. हा तंबू पवई चौकातल्या शासकीय इमारतीच्या प्रशस्त प्रांगणामध्ये उभारला जातोय. वातानुकूलित तंबूमध्ये एकाच वेळी सुमारे 800 जण बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. जालना महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीसाठी एकूण 18 राजकीय पक्षांचे 302 उमेदवार, 152 अपक्ष उमेदवार, एकूण 454 उमेदवार रिंगणामध्ये. त्या जालना महापालिकेत कोण विजयी होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भिवंडीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलेलं. या महायुतीच्या विजय संकल्प सभेच्या बॅनरमधून शिवसेनेच्या उमेदवारांचे फोटो गायब होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कोल्हापुरातल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या 302 पैकी तब्बल 72 मतदान केंद्र परिसरावर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. या मतदान केंद्राच्या पूर्व इतिहास पाहिल्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये या मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडलेले होते, त्यामुळे निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमध्ये 2594 मतदारांना मतदान कुठे करायचं याचं हमीपत्र देण्यात आले, मात्र 3521 मतदारांना अजून मतदान कुठे करायचं याचं हमीपत्र दिलेलं नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी दुबार मतदारांना मतदान केंद्रावरचं हमीपत्र भरून द्यावं लागणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुकांमुळे कोट्यवधींची करवसुली झाली. नगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना कर थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे नगरपालिकांना मोठा आर्थिक फायदा झाला. या अटीमुळे इच्छुक उमेदवारांना आपली थकीत कर रक्कम भरावी लागली. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. शहरातून तब्बल 111 उपद्रवींची नावं निश्चित केली आहेत. 6 जणांचा MPDA अंतर्गत प्रस्ताव सादर केलेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 15 जणांना हद्दपार करण्यात आले. धुळे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 507 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनानं 3500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 500 महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समाज माध्यमांचा गैरवापर होत असल्याचं दिसून आलंय. प्रभाग क्रमांक 17 मध्ये उमेदवारी करत असलेल्या शिवसेना गटाच्या महिला उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात संबंधित उमेदवार त्यांच्या समर्थकांनी प्रशासनाला कारवाई संदर्भात निवेदन दिलं आहे. धुळ्यामध्ये देवपुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच भाजप आहे आणि त्याला मदत म्हणजे भाजपला मदत. यासाठी मुस्लिम बांधवांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे असं यावेळी नसीम सिद्दीकी म्हणाले. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटाच्या उमेदवारांच्या प्रचारात आता आमदार मंजुळा गावित देखील मैदानात उतरले. मोठं शक्ती प्रदर्शन करत यावेळी मंजुळा गावित यांनी विकास कामांचा अजेंडा सांगितला. शिवसेनेला मतदान करा असं आवाहन आमदार मंजुळा गावित. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 70 जागांसाठी आता निवडणूक प्रचार सुरू आहे. या निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध युतीतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना यांच्यामध्ये प्रमुख लढत दिसून येते, तर दोन्ही शिवसेना या अनेक ठिकाणी तुल्यबळ लढत देताना दिसून येणार. अकोल्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत तिकीट नाकारलं गेले, तरी देखील काही नगरसेवकांनी बंडखोरीचा मार्ग न स्वीकारता पक्ष मजबूत करण्यासाठी माघार घेतली. या निष्ठावंत कार्यकर्त्यांची जाहीर सभेत स्वतः एकनाथ शिंदे यांनी मनापासून स्तुती केली.
भिवंडीमध्ये महायुतीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं. यावेळी महायुतीच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली, शक्ती प्रदर्शन केलं. पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची अधिकृत युती नसली तरी समान विचारधारेमुळे प्रभाग क्रमांक 36 मध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते. शिवसेनेचे उमेदवार आबा बागुल यांनी विकास कामांच्या जोरावर मोठी ताकद उभी केली. भाजपचे माजी नगरसेवक महेश वाबळे, शिवसेनेचे उमेदवार आबा बागुल यांच्यात थेट लढत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या वाहतुकीला अडथळा ठरवणाऱ्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कठोर कारवाई केली. पैठण गेट आणि घाटी रुग्णालय परिसरात मनपाच्या पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत दुकानं, लोखंडी टपऱ्या हटवल्या. पुढच्या काळामध्ये अतिक्रमणांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार. वाशिम जिल्ह्यात गावरान आंब्याला यंदा चांगला मोहर आला, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आंबे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. फुलांनी बहरलेली आंब्याची झाडं सध्या परिसराचं सौंदर्य वाढवतात. मध्य रेल्वेनं या आर्थिक वर्षात 5 कोटी टन मालवाहतुकीची उल्लेखनीय कामगिरी केली. 2025-26 दरम्यान मालवाहतुकीच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय वाढ केली, तर 98% कांदा वाहतुकीत वाढ झाली. बांधकाम प्रकल्पांमध्ये 8 सदनिका असल्यास किंवा 5,000 चौरस फुटांच्या आतील बांधकाम असल्यास आता केवळ मोफा कायदा लागू होणार आहे, तर 5,000 चौरस फूट क्षेत्रफळावरच्या बांधकामांना आता एकच म्हणजे महारेरा कायदा लागू राहणार आहे. राज्य सरकारनं अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार हा बदल केला आहे. भंडाऱ्यामध्ये कारागृहाबाहेर कैद्यांनी भाजीपाला विकला. शिक्षा संपल्यानंतर कैद्यांनी समाजात वावरताना रोजगार करावा, यासाठी कारागृह प्रशासनानं हा एक वेगळा प्रयत्न केला. या भाजीपाल्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत भाजीपाला खरेदी केला. नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडी वाढली. निफाडच्या कुंदेवाडीमध्ये 7 अंश सेल्सिअस नीचांकी नोंद झाली. बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालाय. सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली.